Co-powered by टेक्नो। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिककर देखील सज्ज झालेले आहेत। नाशिकच्या गोदाघाट परिसरावर या ठिकाणी गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी भाविक जे आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात आता बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। घरगुती बाप्पांच्या विसर्जनासाठी नाशिककर जे आहेत ते आता गोदाघाट परिसरावर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। खरं तर गेल्या काही वर्षांपासून गोदाघाट प्रदूषणमुक्त व्हावा, गोदावरीमध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनासोबतच काही सामाजिक संस्था देखील या ठिकाणी कृत्रिम तलाव उभारत असतात। त्यासोबतच मूर्ती दान करण्याचं आवाहन जे आहे ते या सगळ्या संस्थांच्या वतीनं केलं जातं। सार्वजनिक उत्सवाचं जर म्हटलं तर दुपारी साधारण 11:30 वाजेपासून नाशिकमध्ये सार्वजनिक गणेश उत्सवांच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक जी आहे ती सुरू केली जाईल। 15 तास ही मिरवणूक चालणार आहे आणि नाशिकमधले पोलीस जे आहेत ते या संपूर्ण मिरवणुकीवर नजर ठेवून असणार आहेत। साधारण 200 CCTV कॅमेरे जे आहेत ते संपूर्ण मिरवणूक मार्गावर तैनात असणार आहेत, तर 50 ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखील निगराणी जी आहे ती या संपूर्ण मिरवणुकीवर ठेवली जाणार आहे। या संपूर्ण मिरवणुकीदरम्यान कुठेही अघटित काही होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहेत। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा गजर करत नाशिककर देखील आता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। Co-powered by टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।